पहिले गृहिणीच घरातली सगळी कामं करायची आणि कुठचंही प्रोडक्ट जर का तुम्हाला मोठं करायचं असेल तर तुम्हाला मार्केटिंग करणं त्या प्रोडक्टचं खूप गरजेचं असतं आणि आम्हाला माहिती होतं की पॉवर ऑफ मार्केटिंग ही जबरदस्त आहे. म्हणजे तुम्ही टीव्हीवरती ऍडव्हर्टाइजमेंट दाखवली तर तुमचं प्रोडक्ट कुठच्या कुठे ते जाऊ शकतो. तर एक ठरवलं की एक मार्केटिंगचा आपण कॅम्पेन करायचं. मग काय करायचं, कसं करायचं. मग तेव्हाचा जो ट्रेंड होता की तेव्हा सगळ्या गृहिणी घरात काम करायच्या म्हणून आपण ठरवलं की काही त्या ट्रेंड सोडून आपण काही करू शकतो का, की गृहिणी किचन मध्ये असतात. तर मग आम्ही असा एक विचार केला त्याच्यामध्ये की बायको गेली माहेरी, म्हणजे बायको चिडते आणि ती माहेरी जाते आणि मग नवऱ्याला तिला मनवून परत आणायचं असतं. तर मग नवरा भांडी घासतो. तर ते त्यावेळेच्या काय बोलतात सायकीसाठी ते खूपच वेगळी अशी ऍडव्हर्टाइजमेंट होती आणि तेव्हा लकीली कसं होतं की फार लोक ऍडव्हर्टाइजमेंट करत पण नव्हती. म्हणजे एवढा जेवढा आता आपल्याला मीडियामध्ये क्लटर आणि एक्सप्लोजन जेवढा आहे तर तेवढं ते नव्हतं आणि त्याच्यामुळे कुठेतरी ते लोकांना मला वाटतं की ते चांगलं वाटलं आणि ते नोटीस झालं. पण त्याच्यातली गंमत अशी आहे की ही जी बायको गेली माहेरी काम करी पितांबरी जी ऍडव्हर्टाईज आहे पितांबरी बारसाठी आहे खरी, पण लोकांना ती इतकी डोक्यात बसली की लोकांना वाटतं की शायनिंग पावडरचीच ऍडव्हर्टाइजमेंट आहे आमच्या. पण ते खूप चांगलं त्याला मला वाटतं रिस्पॉन्स झाला आणि अजून सुद्धा ती टॅगलाईन म्हणजे लोकांच्या मनात अजून तशी ती पुसली गेलेली नाहीये. म्हणजे तेव्हा ते सोपं होतं पण आता अशी एखादी टॅगलाईन मिळणं किंवा त्याच्यावरती काम होणं आता खूप कठीण झालंय. कारण का आता बऱ्यापैकी म्हणजे ट्रेंड सतत आता चेंज होत असतात. तर आता आम्ही ती टॅगलाईन थोडीशी अल्टर केली की बायको असली घरी तरी काम करी पितांबरी. अच्छा, राईट, बरोबर. आता अशी एक थोडीशी आम्ही त्याला अल्टर केले त्या टॅगलाईनला.